निवडणुकांच्या तारखा जवळ येत असल्या तरी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजून देखील सुटलेला पाहायला मिळत नाहीये। त्यातच ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा जागेसाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही मित्रपक्ष आग्रही आहेत। मात्र सोमवारी रंगपंचमीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील टेंभी नाक्यावरून अधिकृत नावाची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। आचारसंहिता लागू झालेली आहे, निवडणुकांच्या तारखा देखील जवळ येत आहेत। मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून देखील सुटलेला नाहीये। मात्र रंगपंचमीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून मुख्यमंत्री उमेदवाराची यादी जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता आहे। मी सध्या आहे ठाण्याचा जो बालेकिल्ला आहे मुख्यमंत्र्यांचा टेंभी नाका, या ठिकाणी टेंभी नाक्यावरलं हे धर्मवीर आनंद दिघे यांचं हे आनंद आश्रम आहे। ज्या आनंद आश्रमातनं आता मुख्यमंत्री त्यांचा जो काही राजकीय प्रवास जो आहे या कार्यालयातनं सुरू झाला। दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी मुख्यमंत्री याच ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे जे कोण नेते असतात त्यांच्यासोबत रंगपंचमीचा उत्सव जे आहेत ते या ठिकाणी साजरा करतात। यंदा देखील जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता रंगपंचमीच्या दिवशी सर्व नेते, त्यांचे जे काही मंत्री असतील, शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते या रंगपंचमीच्या दिवशी याच ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि रंगपंचमी साजरी करणार आहेत। रंगपंचमीच्या दिवशी आम्ही आमची यादी नावांची जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याच्या नंतर ह्याच ठिकाणाहून मुख्यमंत्री नावांची यादी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। राज्यातला जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नसला तरी सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभेला नेमकं कोण उमेदवार देतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता जर शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा जर मिळत असेल तर शिंदेंच्या शिवसेनेकडून नेमका कोण उमेदवार दिला जातोय, कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर दिलेली आहे। त्यामुळे राजन विचारे यांच्या समोर तेवढाच तगडा उमेदवार देणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे। त्यामुळे यादी जाहीर झाल्याच्या नंतर खरी राजकीय धुळवड या ठिकाणाहून देखील पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।